श्रीमंत गणेश तरुण मित्रमंडळ वाघोली बाजारतळ मैदान यांच्या अथक प्रयत्नातून गेल्या कित्येक वर्षापासून चालू असलेला हा नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। ऋषितुल्य अनेक गुरुवरे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, मानी बाबा आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी आपण कथेला सुरुवात करूया। वास्तविक पाहता भागवत कथा सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास अशी 2 सत्रामध्ये 6 तासात जेव्हा भागवत कथा होती तेव्हा कुठेतरी 50% 60% त्या कथेतला मतितार्थ आपल्याला मिळतो। आपली वेळ आहे 2 तासाची, त्याच्यातला पाऊण तास गेला, खाली राहिला किती? 1.25 तास। आणि 1.25 तासामध्ये आता भागवत कथा सांगायची आहे, सांगता येते, काही मोठं विशेष नाही। एकदा घाटकोपर रेल्वे स्टेशनला मी उभा आहे, 1 नंबर प्लॅटफॉर्मला एक ट्रेन येते। मी बाकड्यावरती बसलेलो होतो, माझ्या शेजारी एक ग्रस्त बसले होते। त्यांनी सांगितलं ही ट्रेन मला पकडायची, एवढ्या वेळामध्ये मला गीता सांगा। आता ट्रेन येते, एवढी समोर दिसते, एवढ्या अंतरावर आली रोड या गाडीवरती, आणि ही मला ट्रेन पकडायची, एवढ्या वेळात गीता सांगा। म्हटलं काय त्याला मोठा विशेष नाही, सांगतो म्हटलं, तुम्ही पकडा। त्याने ट्रेन पकडेपर्यंत सांगितलं, म्हटलं बघ गीता झाले की सांगता येते ना, गीता गीता अहो गीता 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 असे त्रिवार जे म्हणती, नुसतं गीता गीता म्हटलं तरी गीतेचं फळ आहे, पण जर त्याच्यातला मग संपूर्ण मतितार्थ, लक्षार्थ, भावार्थ तो तेवढ्या 2 सेकंदात नाही होणार। होईल का? त्याला काय लागणार? वेळ लागणार। तसं 2 तासामध्ये आपण भागवत सांगणार म्हणजे याची फक्त काय, जसं का एखाद्या यात्रेमध्ये बाजार भरलेला असतो आणि बाजार भरल्यानंतर तिथे मेवा मिठाईची अनेक दुकानं लागलेली असतात आणि शॅम्पलवारी तो आपल्याला पेढा देतो खायला, पहा कशी आहे, टेस्ट कशी आहे, चव कशी आहे। तसं फक्त आपल्याला आता इथे सॅम्पलवारीच श्रीमद भागवत कथा सांगावी लागणार आहे, त्याला काही इलाजच नाही। पण तरी सुद्धा तुम्हाला ती गोडी निर्माण व्हावी या उद्देशानं कथेचं निर्माण या ठिकाणी कथा केलेली आहे। आणि ती एकदा गोडी लागल्यानंतर तुम्ही ना ही घरी चिंतन करण्याचे सगळे ग्रंथ आहेत, एवढे 2 भाग आहेत आणि त्याच्यामध्ये रंगून गेल्यानंतर रोज तुम्ही जर 2 तास रोज जर चिंतन केलं, 2 तास वाचन जर केलं, घरी घ्या करा। यथार्थपणे ती परिपूर्णता होणं शक्य नाही, पण तरी सुद्धा हा एक ज्ञानयज्ञ म्हणून आम्ही या ठिकाणी विधिपूर्वक करत असतो। कलश पूजन, मातृका पूजन, नवग्रह पूजन, नांदी श्राद्ध भागवतात सांगितलेल्या पद्धतीनं स्थापना करून सुरुवात केली जाते। यजमानांना याचं फल मिळावं, नुसती करमणूक नाही। आज आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत परमार्थातल्या ह्या करमणूक म्हणून चाललेल्या आहेत, त्यामुळं फलाच्या दृष्टीनं कोणीही प्रयत्न करत नाही। याला फल आहे, ठेवलेलं आहे, फल आहे, फल आहे। मग ते करून पूर्ण कथेचा दोष लागू नये, अपूर्ण राहिली म्हणून संहिता वाचन या ठिकाणी पूर्णपणे 18,000 संस्कृत श्लोकाचं वाचन 7 दिवस या ठिकाणी होऊन होम हवनानं, जसा मातीचं होम हवनाने सांगता होणार आहे नवरात्रोत्सवाची, तसे श्रीमद भागवताच्या कथेची सांगता होम हवनाच्या माध्यमामधून होणार आहे। त्यामुळं वक्त्याला त्या ठिकाणी आयोजकांना कोणत्याही प्रकारचा त्याच्यातला दोष न लागता आणि सर्वांना त्याची फलप्राप्ती प्राप्त होईल अशा प्रकारचं आयोजन करण्यात आले। फल आहे याचं फल काय? आपण आरती म्हणत असताना या ठिकाणी त्याचं फल त्या ठिकाणी सांगितले, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, हा ग्रंथ नाही, प्रत्यक्ष श्री कृष्ण भगवान आहे। गीते वेधी मन पूर्ण, याच्यातली गीता जर आपण ऐकली, श्लोक जर ऐकले तर तुमचं मन वेधलं जाईल। अनन्य होता या शरण, जर अनन्य शरण तुम्ही जर याला झालात, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती कृष्णपदी ठेवू माता, आरती कर
करू तुझ भगवंता. काय फल सांगितलं? खचित टळे जन्म मरण. मोक्षाची प्राप्ती होण्याकरता नाही त्याच्याही पुढे नाथ महाराजांनी जी ही आरती केलेली, आताची आपण आरती म्हटलो भागवताची, मुद्दाम मराठीमधून नाथ महाराजांनी केलेली आरती ही आपण त्या ठिकाणी म्हटलेलो आहोत. हा या ग्रंथाबद्दल नाथ महाराज सांगतात. नाही, भगवंत स्वतःच या ग्रंथाचं महात्म्य सांगताना सांगतात, ज्या वेळेला आपला अवतार संपवायचा त्यावेळेला भगवंताने उद्धवला सांगितलं होतं, तू माझ्या बरोबर येऊ नकोस. संपूर्ण कुळाचा नाश केल्यानंतर भगवान परमात्मा 12 ज्योतिर्लिंगातलं जे सोरठी सोमनाथ गुजरात मध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती जे ज्योतिर्लिंग आहे, तिथून एक 8 किलोमीटर अंतरावर हे प्रभास नावाचं क्षेत्र आहे. भगवान परमात्मा आपला अवतार संपवण्याकरता त्या ठिकाणी आले असताना डाव्या पायावरती उजवा पाय ठेवून विरासनामध्ये विराजमान झाले. उद्धवाला सांगितलं होतं, तू माझ्या बरोबर येऊ नको, बद्री केदारला निघून जा. स्वतःच्या कुळाचा नाश करणारा परमात्मा संतांच्या परंपरेचा नाश होऊ देत नाही, त्याकरता उद्धवाला बद्रिकाश्रमाला पाठवलंय. परंपरेने युक्त असणारं ज्ञान या ग्रंथामध्ये जे तुम्हाला प्राप्त झाले संतांच्या कृपेने मालिकेद्वारे, ते ज्ञानाचा हा ग्रंथ आहे. पण काय करावं, आम्हाला मात्र ते माहीतच नाही आणि आम्ही ग्रंथांकडे वळायलाच तयार नाही. तुम्ही चिंतनाला चिंतन समजता, कीर्तनाला, प्रवचनाला, वाचनाला, प्रत्येक क्रियाला चिंतनच समजत नाही. काय बोलावं? चिंतन नुसतं चिंतन होत असतं काय? नुसतं चिंतन होत असतं काय? कधीच नुसतं चिंतन मोकळं होऊच शकणार नाही. 12 महिने पाऊस पडतोय, 12 महिने आकाशात, 12 महिने वरच्यावर थेंब पडून विरून जातात. ऋतू कशाला म्हणतात? की ज्या कालगतीनं त्या ठिकाणी वरतून वातावरण तयार झालं की त्या ढगांना खाली खेचतात आणि पाऊस पडतो. मग ही वातावरण निर्मिती करण्याचं काम प्रवचन करतं, वातावरण निर्मिती करण्याचं काम कीर्तन करतं, वातावरण निर्मितीचं काम भागवत कथा करते आणि मग चिंतन घडत असतं. हे काही न करता चिंतन करतो असं जर कोणी म्हणत असेल तर मी त्याला 1 नंबरचा डोंगी समजतो. सोपं अनुसंधानावर राहणं, सोपं भगवंताच्या दिलेल्या नामावर अनुसंधानाने राहणं. अंतरीचे धावे स्वभाव बाहेर लगेच कळतं. आपल्याकडे गाव जुनी म्हणे, नातीचे बालन खातीचे गाल लपत नाही. कळलं का? काय खातो एवढं तेज आहे, 75 ते 80च्या दरम्यान वय झालं तरी तुमचं केस काय सांगत आहे? तुम्ही चिंतन करता हे सांगते. चिंतन म्हणजे काय? ही जी आम्हाला सवय पडली ना, चिंतन म्हणजे फक्त फुसफुस करणं. मी निषेध नाही करत, वेळ आल्यावर ते सुद्धा सांगणार आहे, तसंच करायला पाहिजे. मी कशा करता बोलतोय, माझे शब्द पकडू नका. आम्ही नुसते शब्द पकडतो श्रवण करताना. काय पदरात पडणार आहे रे शब्द पकडल्यावर? त्याचा भाव पकडा त्याच्या मागचा, मग त्याला काय बोलायचंय. म्हणून समोरासमोर सत्संग असतो, असा कॅसेटवर नाही. कॅसेटवरचे सत्संग परिवर्तन करू शकत नाही, किती उत्कृष्ट असला तरी. आणि इथे मात्र समोरासमोरचा जो सत्संग असतो, त्या शब्दाचे पुंजके मुखामधून बाहेर पडत असताना वक्त्याच्या, तो वक्ता जर महात्मा असेल तर त्याच्या लहरी आपल्याला स्पर्श करून जातात अंतःकरणाला, शरीराला. याला सत्संग म्हणतात. त्याने काय सांगितलं, तुम्ही काय ऐकलं, हे सुद्धा दुय्यम आहे. याला सत्संग म्हणतात. नुसत्या संगतीमध्ये गेला तरी उद्धार आहे. हो, संगतीत गेल्यावर हो, कोण हा भाग्याचा, ऐसियासी बोले जो वाचा. यष्टीत नुसते तुम्ही त्यांना म्हणा भाऊ तिकडे सारखा ना, किंवा जे हरी जरी केलं तरी त्याला भाग्यवान म्हटलंय तुकोबारायांनी. कोण तो भाग्याचा, ऐसियासी बोलेवाला वाचा. अशा जो बोलतो ना, तो सुद्धा, त्याला सुद्धा भाग्य म्हणलंय. सामान्य गोष्ट ही 4 प्रकारे संत कृपा करतात. एक शब्द कृपा, एक संकल्प कृपा. पहिली, हे ग्रंथ जेवढे संतांचे आहेत ना, हे सगळे संतांची संकल्प कृपा आहे. 2 नंबरची कृपा आहे शब्द कृपा. बोलण्यामधून त्या शक्तीचे जे पुंजके बाहेर पडतात, महात्मा असेल तर, बाकीच्याकडून अपेक्षा नाही धरायची. त्याकरता ही प्रवचन, कीर्तन, कथा, त्या शक्तीचा लाभ आपल्याला व्हावा या माध्यमामधून. पहिलं सांगितलं, काय सांगितलं आणि काय ऐकलं महत्वाचं नाही, दुय्यम आहे. ते फक्त बुद्धीचं खाद्य आहे, परिवर्तन नाही होणार. पण शक्ती परिवर्तन करते. शब्दाच्या मागे शब्दाची शक्ती असते.
एखाद्याला शिवी दिल्यावर शब्दाची शक्ती कळते ना. शिवी दिली एखाद्याने, मग शब्दाची शक्ती काम करते की नाही? त्या शब्दाच्या मागे शक्ती आहे त्याची, ती शक्ती काम करते, मग राग येतो समोरच्या माणसाला. त्या प्रत्येक शब्दाच्या मागे त्या शब्दाची शक्ती असते. शब्द कुठपर्यंत आहे? नोटबुक म्हणल्याबरोबर तिथपर्यंत शब्दाचं काम झालं, तिथून पुढे त्या शब्दाचं काम नाही. आता वस्तू हातात आली, बसले चिंतन करत. कशाचं करतात चिंतन काय माहिती? जरा कडक आहे बोलणं, साधक आहेत म्हणून बोलतो. सगळं जवळ 90% साधकच बसलेत माझ्या समोर. भाषा, माझा भाव समजून घ्या, नुसते शब्द नका पकडू. चिंतन म्हणजे काय? मुद्दा चाललाय. चिंतन म्हणजे काय? प्रस्तावना आहे भागवताची, प्रवेश आहे भागवतामध्ये. ज्ञानेश्वरी काय आहे, भागवत काय आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आली तुमच्या पसायदानाच्या नंतर, पसायदानाच्या अगोदर. एवं गुरुक्रमे लाधले समाधी धनजी आपुले. ते बांधून आदिलेले गोसावी मज. आधी परंपरा सांगितली. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोरी नेनो काही श्री त्रिपुरारी सांगितले. हे जे म्हणतात ना रामकृष्णारे सोडून काही नाही, तिथे नेनो काही का म्हटलं एवढाच मला उत्तर द्या ना. त्याचं नेनो काही का म्हणलं, काय नु बायनू का म्हणलं, तिथं का नाही रामकृष्णारी टाकलं? मी रामकृष्णारीचा निषेध करतो असं नाही. रामकृष्णारीचा नित्य नेवाने जप करणारा मी वारकरी आहे का? कोणत्या इतर धर्माचा वाटतो का काय तुम्हाला? तर टीका करेल मी. नेनो काही श्री त्रिपुरारी सांगितले असं का म्हटलं? तिथं टाकायला पाहिजे होतं ना नाम काय आहे ते. ज्ञान गूढगम्य. बोला ज्ञान गूढगम्य. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरले. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरले. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरले. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरले. मूर्तीने दिधले, मूर्तीने दिधले माझे हाती. मूर्तीने दिधले माझे हाती. हरिमुख भरणा, हरिमुख भरणा, हरिमुख भरणा, हरिमुख भरणा. मूर्तीने दिधले माझे हाती. मूर्तीने दिधले माझे हाती. हरिमुख भरणा, हरिमुख भरणा, हरिमुख भरणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञान गूढगम्य ज्ञान देवाला धली. आणि तेच ज्ञान एवं गुरुक्रमे जे लाधले. गुरु परंपरेनं युक्त असणारं ज्ञान त्या श्रीगुरुनं या ग्रंथ मला दिलं. तेच मी या ग्रंथात बांधून तुम्हाला दिले. काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगितलं त्यावेळी. ज्या वेळेला उद्धवानी ऐकलं नाही, उद्धव तिथपर्यंत आलाच. भगवंताने सांगितलं बद्रिकाश्रमाला तू निघून जा, आणि माझा विदुर काका भेटला ना तर त्याला सांग हे भागवताचं मी जे ज्ञान मैत्रेय ऋषींना दिलंय हे ज्ञान तुला त्यांच्याकडून प्राप्त होईल. उद्धवानी म्हणायला पाहिजे होतं ना मी सांगतो ना गुरु भगवंता मी सांगतो ना. आमच्यासारखा असता तर मी सांगतो ना म्हणला असता. कोणी कोणाला सांगायचंय ठरलेले हे तरी माहिती का आपल्याला? कोणी प्रत्येकाचा नियत गुरु ठरलेला आहे. तो मिळण्याशिवाय त्याचा निश्चयच होणार नाही. आधीच ठरलेला आहे. आमचं त्याच्या विपरीत चाललंय. तुकोबारायांचा दृष्टांत जाता जाता सांगतो. रामदास स्वामींच्या शिष्यांबरोबर सत्संग घडला तुकोबारायांच्या एका शिष्यानं, की जरा अलौकिक पद्धतीतली भाषा बोलणं त्यांचं हे सगळं पाहिल्यावर असा अनुभव येतो तसा अनुभव येतो. आमच्या पंथामध्ये संप्रदायामध्ये भारावून गेलं ते बिचार. म्हणलं आपण आता गुरु बदलायचं, स्वामींना शिष्य करायचं, गुरु करायचं. गेला रामदास स्वामी म्हणे मला तुमचा अनुग्रह पाहिजे. तुमच्याकडे खूप अनुभव चांगले येतात. पहिला गुरु केला काय त्याच्यात दमच नाही. काही काही म्हणतात पोर शाळेत दम नाही, गुरुजीत दम नाही. का तुझ्यात दम नाही? हा याच्यात दम नाही, गुरुजी खापर फोडतो, शाळेवर खापर फोडतो. कोणाकडून अनुग्रह घेतला म्हणलं? पहिले म्हणले तुकाराम महाराजांकडून. मग त्यांचा त्यांना परत देऊन या आणि मग मी तुम्हाला अनुग्रह देतो.
गेले तुकोबारा तुमचं ते नाम परत घ्या, मला दुसरा गुरु करायचा आहे. तुमचे नाम काही अनुभवच येत नाही. ते म्हणले तू का त्या दगडावर तुकोबारा आहे म्हणून. थुकले तर रामकृष्ण हरी अक्षर उमटली. मग आता तरी दचकून जागा व्हावा का नाही. सबसे झोपलेली आहे. काय बोलताना गुरु सर असं आपण बोलतो ना फेस टू फेस, आपण बोलत राहतो ते आपल्या बरोबर बोलत राहतात. एवढी चक्कर आहेत माणसं. काय डोक्यावर परिणाम झाला का काय त्यांच्या. ते काय सांगणार हो समाजाला. आपण बोलत असतो त्यांच्या बरोबर, त्यावेळेला ते बी आपल्या बरोबर बोलतच असतात. समोरचा बोलतो हे सुद्धा त्यांना कळत नाही राव. मग एवढं कळावं की नाही काय की रामकृष्ण हरी अक्षर म्हटले काय सामर्थ्य तुकोबा त्यांच्या मंत्रामध्ये. पुन्हा त्यांना शरण जायचं पण नाही ना, बुद्धी नाही ना तशी. हे आले रामदास स्वामीकडे म्हणले त्यांना देऊन आलो. ते म्हणले ज्या पावलाने आले ना त्या पावलाने मागं फिरा, परत पाठवलं. आमच्यासारखं असतात त्यांना काय येते या ना मी देतो, अशाने त्यांचं कल्याण होईल काय. नियत गुरु प्रत्येकाचा ठरलेला संप्रदाय ठरलेला. एक नंबरचं काम करणाराला एक नंबरचा गुरु भेटणार आणि 2 नंबरची कामं करणाऱ्याला बापान ठेवला का 1 नंबरचा गुरु. कर्मावर अवलंबून आहे भाऊ, सत्कर्मावर. हो ज्या प्रकारचं कर्म केलं जाईल तसंच जर फल मिळतंय. कर्म 2 नंबरचे, एक नंबरचा गुरु भेटत शक्य नाही. शब्दकृपा विषयाकडे लक्ष द्या. सर्व करणारे श्रोते तुम्ही तज्ञ आहात मला माहिती आहे. शब्दकृपा नंतर पुढची जी कृपा आहे, पहिली संकल्प कृपा, दुसरी शब्द कृपा, तिसरी जी आहे ती दृष्टी कृपा. भक्तिविजय नावाच्या ग्रंथामध्ये कथा आली. पिपाजी नावाचा राजा अरण्यामध्ये शिकारीला गेलेला असताना जाळीमधून वाघानं त्याच्यावर झडप घातली. याने नुसते नजरेनं त्याच्याकडे दृष्टी फिरवून पाहिल्याबरोबर शक्तिपात झाला त्या शक्तीचा त्याच्यामध्ये आणि वाघ आपला क्रूरपणा विसरला. कोण? वाघ. आणि त्यांनी मांसाहार करायचं सोडलं. 7 दिवस 8 दिवस 7 दिवसामध्ये देह ठेवला. कोणी? ओय माणसांनो, वाघानी मांस खायचं बंद केलं आणि तोच जुनागडचा नरसिंह मेहता म्हणून पुढे अवताराला आला. त्याच्या जन्माचा हा पूर्व वृत्तांत आहे. दृष्टी कृपा. नुसतं दृष्टीनं पाहिलं बरोबर. अरे हे नामन बिमन चिंतन हा सुद्धा दुय्यम भाग आहे. त्यांनी जर ठरवलं आणि संकल्प केला याचा उद्धार करायचा नाही एखाद्याचा, तुम्हाला नुसत्या दृष्टीनं अवस्था होईल. सामर्थ्य आहे त्यांच्या नजरेमध्ये. त्यांच्या शक्तिपात म्हणतात त्याला. ते शक्तिपात करतात. एवढी गीता सांगूनही अर्जुनाचा मोह जाईना आणि त्याच्याकडून कबुली जलाब येईना. तोपर्यंत देवाच्या ध्यानात आलं. म्हणले नुसतं थिअरीने जमणार नाही, आता प्रॅक्टिकल करावं लागल. आणि मग अर्जुनाला पुढे बोलवलं आणि अशी घट्ट मिठी मारली. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि द्वैतन मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. तेव्हा त्याने उद्गार काढले, नष्टो मोह स्मृतीला भला, आता माझा मोह कुटुंब गेला. असे लेक्चर देऊन क्रिया राहिली बाजूला. प्रॅक्टिकल पाहिजे. थिअरी आणि प्रॅक्टिकल 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मग ती कृपा जी आहे तिला स्पर्श कृपा म्हणतात. पुढची कृपा, चौथी कृपा. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरुनी केलो कोडे, माथा हात ठेविला नव्हे बीजाची वाहिले. माझ्या निवृत्तीदाताने माझ्या मस्तकाचं चाड केलं आणि माझ्यामध्ये बी पेरलं. कशाचं? गव्हाचं, बाजरीचं. अरे नाम दानाची पद्धतच वारकरी संप्रदायातली अशी आहे. आता डुप्लिकेट वारकरी घुसलेत ना, त्याच्यामुळे ते काय नाही म्हणतात, काय नाही घातली माळा आम्हाला रामकृष्ण हरी म्हणा, पंढरीची आळंदीची वारी करा, एवढंच. हे डोक्यावर हात ठेवायची प्रकरण कोणती आहेत? कशा करतायत? अवघड गोष्ट आहे. लई डुप्लिकेट घुसलेत वारकरी संप्रदायामध्ये. हो, त्याला संप्रदायपूर्वक माऊली ज्ञानोबरायांचा जर पहिला माझ्या श्रीगुरूंनी माझ्या मस्तकावर हात ठेवून नामदान केलं. तुकोबारायांचं काय? लावणीया हात, लावणीया हात कुरवाडीला माथा, लावणीया हात कुरवाडीला माथा, लावणीया हात कुरवाडीला माथा, लावणीया हात कुरवाडीला माथा. सांगितले चिंता
सांगितली चिंता करावी लावणी हात कुरवाडीला माता लावणी हात कुरवाडीला माता सांगितली चिंता न करावी सांगितली चिंता न करावी सांगितली चिंता न करावी लावणी हात कुरवाडीला माता लावणी हात कुरवाडीला माता पहिलं प्रमाण पाहिलं माऊली ज्ञानोबरायांचं. ज्ञानदेव म्हणी मी चाडे माझ्या मस्तकाचं चाड केलं. दुसरं प्रमाण तुकोबारायांचं पाहिलं. ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारा आहे, तुकोबारा आहे, कळस आहे, त्यांच्यातली नामदानाची पद्धत सांगतोय संप्रदायातली. नाथ महाराज म्हणतात एवनिया सद्गुरुनाथी माथा ठेविला करू. माझ्याही सद्गुरुनाथाने माझ्या मस्तकावर हात ठेवला. हे कुठून आलं? माळ घालायची म्हणा रामकृष्ण हरी करा पंढरीची वारी. कुठून आलं? संप्रदायात एवढंच कुठून आलं? हे बाकीचं कुठे गेलं? हे बाकीचं कुठे गेलं? ठीक आहे, वैखरी वारीचं नाममंत्र आहे, तो आम्हाला जपावाच लागेल. हा वैखरी वाणीचा नाम मंत्र आहे रामकृष्ण हरी. जग में सुंदर है तो नाम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. माखन व्रज में एक चुरावे एक बेर भिलनी के खावे. माखन ब्रिज में एक चुरावे एक बेर भिलनी के खावे. प्रेम भाव से भरे अनोखे प्रेम भाव से भरे अनोखे दोनों दिन के काम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. राम राम. वृंदावन बिहारी लाल की. बोलो राधा रानी जय. अम्बे माता की. जय. बोलो भागवत भगवान की. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. म्हणावंच लागेल, तेच म्हणायचे. परंतु ज्ञानपूर्व एक गोष्ट आहे, ज्ञानोत्तर एक गोष्ट आहे. ज्ञानपूर्व भक्तीमध्ये मी कोण आहे हा विचार करायचा आहे, आणि ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भगवंताच्या अवतारांचीच वर्णन
म्हणून वृत्तीमध्ये मल विक्षेप आवरण हे 3 जे दोष आहे. मल नावाचा दोष म्हणजे आपल्याला लय होणं वृत्तीचा, झोप येणं. हा लय पापामुळे होतो. पापामुळे लय नावाचा दोष तयार होतो, मल नावाचा दोष तयार होतो. निष्काम कर्म करा, निष्काम कर्माच्या योगानं मल नावाचा दोष जाईल. निष्काम उपासना करा, कोणतीही कामना न धरता उपासना करा, देवदेवतांच्या अर्चना करा, श्री गुरुची उपासना करा. त्याच्या योगानं विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता हा दोष जाईल. पण आवरण नावाचा दोष मात्र गुरु बिन कौन बताए वाट, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात. आ बड़ा बिकट यमघाट, गुरु बिन कौन बतावे बात, 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 गुरु बिन कौन बतावे बात. सद्गुरुनाथ भगवान की जय. गुरु बिन कौन बतावे वाट, बड़ा बिकट यमघाट, गुरु बिन कौन बता. जोपर्यंत हा आवरण दोष जात नाही ना वृत्तीतला, मी देह आहे हा आवरण दोष जाऊन मी आत्मरूप आहे ना आत्मा ब्रह्म आहे हा बोध महावाक्यानं झाल्याशिवाय उद्धार नाही, जन्म मरण चुकू शकत नाही, मोक्ष मिळूच शकत नाही. आणि म्हणून ज्ञानपूर्व भक्तीमध्ये आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि ज्ञानोत्तर काय करायचे? ज्ञानोत्तर करू हरीचे कीर्तन गाऊ निर्मळ ते गुण, ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिकाची आटला भेद, भोग भोगिकाची आटला भेद, भोगिकाची आटला भेद, भोगिकाची आटला भेद, गान गिळून गावा गोविंद गा, गिळून गावा गोविंद गा, गान गिळून गावा गोविंद गा, गिळून गावा गोविंद गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. अज्ञान जाण्याकरता ज्ञान पाहिजे आणि त्यानंतर अज्ञानासहित ज्ञान बी गेलं पाहिजे. नीट डोक्यात घ्या. अज्ञान ज्ञाने नेले, त्या ज्ञानाने कीर्तिमुखत्व केलं म्हणजे त्याचं सुद्धा वाटोळ झालं पाहिजे. एक वेळ अज्ञान जाणं सोपं आहे, पण ज्ञान जाणं अवघड आहे. आणि ज्ञान जर घालवायचं असेल ना वृत्तीमधून, वृत्तीरूप ज्ञान आहे, ज्ञान आहे ब्रह्मज्ञानच आहे तुम्हाला झालेलं, वाद नाही. पण वृत्तीत आलं ना, अगा गंगोदक जरी झाले पण मध्य भांडा आले ना, गंगेचं उदक आहे पवित्र आहे, पण दारूच्या बाटलीत आले ना, तसं वृत्तीत आलंय ना, आहे ब्रह्मज्ञान आहे, पण वृत्तीत आलंय ना, वृत्तीचा दोष लागणार आहे त्याला. आणि म्हणून प्रबोध देऊन तुम्हाला ते ज्ञान खंडन बी प्रकरण आहे. अज्ञान खंडन जसं अमृतानुभवात आहे, इथं केच केप मिरवत बसले तर म्हणून शांती नाही प्राप्त होत. स्वरूप स्थितीला हा ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे, आत्मबोधाचा. वा सुंदर ओवी दिली गोरक्ष हे ज्ञान. मग आता पहिली गोष्ट आहे का, शब्द मगाशी सांगितलं, त्या शब्दाच्या मागे त्याचा अर्थ असतो. शब्द, अर्थ, ज्ञान आणि स्वरूप. नीट लक्षात घ्या चारही गोष्टी.
प्रत्येक शब्दाच्या मागे काय असतो, त्याचा अर्थ असतो. मग शब्द जाऊन अर्थरूप व्हावं, शब्द जाऊन अर्थरूप व्हावं, नुसतं शब्दच रटत राहिल्याने अनुभव येत नसतो. शब्दाच्या अर्थाशी एकरूप व्हा, त्यावेळेला शब्द निघून जाईल. अर्थाशी एकरूप झाला, अर्थ म्हणजे सर्वस्व असं नाही. त्या वस्तूचं ज्ञान अजून कितीतरी अफाट आहे, त्याच्यातलं काहीतरी कळलंय अर्थाच्या निमित्तानं तुम्हाला. अर्थ म्हणजे परिपूर्ण ज्ञान नाही, त्या वस्तूचं परिपूर्ण ज्ञान, त्याच्या पुढं शब्द जाऊन अर्थ, अर्थ जाऊन पुन्हा त्याचं ज्ञान, आणि ते ज्ञान जाऊन स्वरूप होत असतो. पटलं तर बघा, नाही तर चालू दे तुमचं चाललं असेल ते, आमचं काही म्हणणं नाही. हे त्याच महात्म्याकडून आलेलं सांगतोय, ज्या महात्म्यांचा तुम्हाला अनुग्रह आहे. मी तुमचाच बंधू आहे, मला काही विशेष कळलंय, तुम्हाला काही कमी कळलंय असं नाही. फक्त किती वेळ काय सांभाळायचं आणि कुठे कुठे टाकायचंय काय, तेवढं लक्षात आणून देण्याचा प्रयत्न चाललाय. नाही तर मेंटल झालेत माणसं, त्यांना आम्ही विधेय म्हणतोय. सांगताना खोटं ठरवाल, मेंटल झालेत आणि त्यांना विधेय म्हणतोय सर. अरे विवेकाने परिपूर्ण अवस्था आहे ब्रह्मस्थिती म्हणजे. विवेक म्हणजे, विवेक का तयार होत नाही? विवेक म्हणजे तुम्हाला सांग का विवेक म्हणजे काय? हे सिक्युरिटी जी ठेवलेली असते, झेड सिक्युरिटी, काय त्याला काय म्हणतात, काय शब्द आहे त्यांना वेगळा शब्द वापरला जातो, काय म्हणतात त्यांना त्या? झेड प्लस झेड प्लस झेड प्लस झेड प्लस वेगळा शब्द आहे त्यांना. वॉचमॅन नाही हो, वॉच तसाच शब्द आहे पण त्याला वॉचमॅन नाही म्हणत. माझ्यापर्यंत शब्द येईना. दुसरा शब्द काय? कमांडो. कमांडो, कमांडो हा शब्द आहे त्याला. हे जे कमांडो असतात ते किती अलर्ट असतात माहिती का? त्यांची सर्व्हिस किती आहे माहिती का? 60 वर्षापर्यंत नाही, 60 वर्षापर्यंत चीन 62 आणि 65 करतील, केंद्र शासन राज्य शासन. पण अशी काठी आले तरी बी करतील, तो भाग वेगळा आहे. परंतु त्या ठिकाणी जमिनीवर सेवा करणाऱ्यांची 60 वर्षे, पाण्यात सेवा करणाऱ्यांची त्याच्यापेक्षा कमी आहे, हवेत सेवा करणाऱ्यांची अजून कमी आहे सेवा, आणि कमांडोची फक्त सेवा 11 वर्षाची. का? कारण त्याची नजर आणि त्याची ऍक्टिव्हिटी एवढी तेज असायला पाहिजे का त्या ठिकाणी हजारो माणसं बसलेली असली आणि त्या असं सहज नजरेनं पाहत असते फक्त, आणि कुठंस थोडस फुटफट झालं कोणी हल्लं का जागेवर शूट. कमांडो म्हणतात त्याला, जागेवर शूट. किती बारीक नजर आहे, याला विवेक म्हणतात. आहे का? आमची ब्रह्मज्ञानाचा परिणाम विवेक पाहिजे. तर आमचे मेंटल झाले, पर घ्या बंद झाले, बंद पडली ना आम्ही म्हणतो विधी बसा, विधी पूजित बसा, त्यांना करायचे जे करायचे, आमचं काही म्हणणं नाही. पण संतांना दोष लावू नका. संत वाङ्मयाला सुंदर परंपरा तुम्हाला मिळाली, तिला दोष लावू नका. माझं काय कोणी भांड रगाडला नाही, तुम्ही म्हणाल एवढं का तापून बोलता. तापून नाही, तापून बोला तर म्हणजे या बोटाची कळ याच बोटाला लागते. संप्रदायाचा अभिमान आहे, माझ्या श्रीगुरूचा मला अभिमान आहे म्हणून बोलतो. मला बाकीच्या गोष्टींची काय घेणं नाही, पण ते विपरीत तयार होत आहे म्हणून सहन होत नाही, म्हणून ही भाषा आहे. एवढा धर्माचा कट्टर बनायला पाहिजे आपण. बाकी धर्मीय किती कट्टर आहेत पहा, आपलं चाललंय. हिंदू धर्मीयांचं मोठा वाईट परिस्थिती, आपली हिंदू धर्मीयांची अतिशय वाईट परिस्थिती. आता जरा बऱ्यापैकी आलेत, जराशे चळवळ जागे झालेत थोडेसे. मी कोणत्या पक्षाबद्दल आणि पक्ष याच्याबद्दल अजिबात नाही. आम्हाला सगळे पक्ष सारखेच, आम्हाला सगळे पक्ष सारखे. आणि महाराज मंडळींचं तसंच असावं, कोणची तळी नाही उचलायची महाराज मंडळींनी. असाल व्यवहारामध्ये तुम्ही कोणत्या पक्षाचे असाल, मी बी असेल एखाद्या पक्षाचा. आणि या व्यासपीठावरून आणि नारदाच्या गादीवरून कोणत्याही महाराजाने कोणत्याही पक्षाबद्दल बोलू नये. मर्यादा आहे कीर्तनाची, प्रवचनाची, कथेची. काय? हा, जेणे करुणी मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. आता आपल्याला टाइम कमी आणि त्याचं सगळंच जर म्हणायला लागलो तर भागवताकडे अजून गेलोय नाही. तुम्ही मला कुठून धरून आणला भागवताचार्य, आणि याचं चाललंय काय? मला जबाबदारी आहे भाऊ, ग्रंथ समोर घेतलाय की त्याच्याकडे तर गेलं पाहिजे ना. मला काय काय येते हे दाखवाया करता मी बसलोय का?
तुम्ही जे जे म्हणा ते नाही म्हणलं मग बोला, आपण बसून नंतर पाहिजे. पण यांना मला भागवत सांगायचंय. तुम्ही प्रमाण बरोबर दिलं, मी घेतलं, मी स्वीकारलं, मी पण सगळं नाही म्हणता, सगळं अभंग म्हणून दाखवतो पाहिजे तुमच्याकरता. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावी आधी मंदावी, संत संगी अंतरांगी नाम बोलावे. तुमच्या इतकं भाषण आहे जमत मला. कीर्तन रंगी देवा सन्निधी सुखेची डोलावे, जेणे करुणी अंतरी ठसावे श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती, भक्ती ज्ञानाविरते गोष्टी इतना न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, अद्वय म्हणजे अखंड स्मरणे वाजवी करताळी. एका जनार्दनी जमतंय. भागवत सांगायचे काय करू, मला विषय दिलेला आहे ना, तिकडे जायला पाहिजे. नाही ते हे सगळं पहिलीतच पाठ जाते, पहिलीतच. चला पुढे. विषय आपला चालला होता संतांच्या 4 प्रकार कृपेचे, आणि तेच या भागवतात हे सांगण्याकरता उगीच एवढं लागवलं नाही. मी माझ्या विषयाला सोडून बोलायची मला कधीच सवय नाही, अजिबात नाही. अभंग ओवी विषय समोर घेतला, त्या विषयाला धरून बोललं पाहिजे. भागवतही तेच सांगणार आहे, ज्ञानेश्वरी तेच सांगणार आहे, वेदही मी तेच सांगणार आहे. आणि ते एक सोडून आमची कथा चालल्या, ते एक सोडून कीर्तनन प्रवचनन वारा चालल्या, ते एक सोडून. काय ते एक? विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ आहे. आद्य शंकराचार्य एका श्लोकामध्ये सांगतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभिः, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो परब्रह्मैव नापरा. अर्ध्या श्लोकामध्ये श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, अर्ध्या श्लोकामध्ये शंकराचार्य सांगतात, श्लोकार्धेन प्रवक्ष यदुक्तम ग्रंथ कोटिभिः, कोट्यावधी ग्रंथ आपल्या हिंदू संस्कृतीचे आहेत, पण त्याच्यातल्या फक्त अर्ध्या श्लोकात सगळ्याचा तात्पर्यार्थ आणि सार मी सांगतो. ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. आणि हे सोडून कीर्तन चालल्यात, हे सोडून प्रवचन कथा चालल्यात. काय परिवर्तन व्हायचं समाजात? कुठून आनंद मिळायचा? तो परमात्म्याचा परमानंद, आत्मानंद, ब्रह्मानंद कसा मिळेल? त्याची रीतच वेगळी. आणि हे काय सांगू का तुम्हाला, व्यास महर्षींनी ज्या वेळेला पाहिलं, पहिली गोष्ट उद्धवाची पूर्ण करून मग याच्याकडे जातो व्यास महर्षीकडे. उद्धवाने सांगितलं, तुझा विरह मला अजिबात सहन होणार नाही भगवंता, तुझ्या बरोबर मला चल ना वैकुंठाला घेऊन, तुझ्या बरोबर बोलू नका, जरा विनंती आहे. थोडस झालं, थोडा वेळ राहिला. कसं ऐकण्याची गोष्ट असते ना, त्याला थोडा विक्षेप सहन नाही होत, म्हणजे चित्त तिकडे जातं आमचं. थोडासा वेळ राहिला. काय सांगत होतो मी? नाही, आता आपण याच्याबद्दल बोलतोय ना, उद्धवाबद्दल, की तुझा विरह मला सहन होणार नाही भगवंता, माझ्या देहात प्राण सुद्धा राहणार नाही. तुम्ही मला वैकुंठाला घेऊन चला ना. आता तुम्ही वैकुंठ धामाला चालले ना, मग मला घेऊन चला ना. 29वा अध्याय एकनाथी भागवतातला वाचा, त्याच्यामध्ये हे वर्णन आहे. तो म्हणला, तुला नेऊ कसा पण? तुझ्या खांद्यावर नाही. अरे म्हणला, मला हात नाही, पाय नाही, नाव नाही, गाव नाही, आणि तुला खांद्यावर नेऊ? नाही, गरुडावर बसून जाशील ना? नाही, गरुडावर नाही, गरुडाला मागं टाकावं लागते आणि मला जावं लागते. मला हात पाय अवयव काही नाही, अव्यक्त अशी स्थिती आहे. तर तुला नेऊ कसा? तिथं ज्याचं त्यालाच यावं लागत. पण मलाही ते ठेवले, मला विरह सहन होणार नाही. घाबरू नकोस. जे श्रीमद भागवताचं ज्ञान मी तुला सांगितलंय, हे श्रीमद भागवतामध्ये माझं स्वरूप आहे. श्रीमद भागवत म्हणजे माझं हृदय आहे. त्याच्यामध्ये ते तेज मी घालून ठेवलंय. ज्याला कोणाला विरह सहन होणार नाही श्रीगुरूचा, ज्याला कोणाला परमात्म्याचा विरह सहन होणार नाही, त्याने हे श्रीमद भागवत वाचावं. श्रीमद भागवत महात्म्याचा, श्रीमद भागवताचं महात्म्य. कारण पहिला सुरुवातच तिथून होती. या ग्रंथाचं महात्म्य पहिलंच श्री पद्मपुराणाच्या अंतर्गत असणारं ही श्रीमद भागवत महात्म्य आहे. व्यास महर्षींनी हा ग्रंथ जो तयार केला, हा ग्रंथ कधी तयार केला, कसा तयार केला, पुढे घेऊ आपण तो भाग. याच्यामध्ये पहिल्यांदा नमन केलं त्या परमात्म्याला. कोणत्या परमात्म्याची तुम्ही उपासना करता असं तुम्ही आम्हाला विचारा. त्यावेळेला त्या ठिकाणी सांगतात, सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. समजतो कोणता कृष्ण आणि संतांचा अपेक्षित कृष्ण व्यास महर्षींचा याच्यामध्ये सांगितलंय. आम्ही त्याची उपासना करतो जो सच्चित आनंद स्वरूप आहे. आमचा कृष्ण कसा? आमचा कृष्ण देहाचा नाही, नाशिवंत देह म्हणजे आमचा कृष्ण नाही. आमचा कृष्ण तत्वरूपी आहे जो सच्चित आणि आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. विश्वाच्या उत्पत्तीला, स्थितीला आणि लयाला कारणीभूत असणारा आमचा कृष्ण आहे. आमचा कृष्ण एवढा अनादी आहे. तो कोणत्या युगातला नाही. द्वापार युगामध्ये काही कार्य करण्याकरता तोच आला, परंतु तो कृष्ण जो अवतार कार्य करायला आला त्याचं मूळ स्वरूप काय आहे माहिती का? सच्चिदानंद रूपाय, सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. विश्वाच्या उत्पत्तीला, स्थितीला आणि लयाला कारणीभूत असणारा त्या तिघांचाही निर्माता आमचा कृष्ण आहे. हेच दासबोधामध्ये सांगितलं. ब्रह्मा सृष्टीचा निर्मिता, विष्णू प्रतिपाळिता, रुद्र संहार करता, या तिघांसही निर्मिता कोण आहे? ओय, या तिघांची उपासना करणाऱ्याला प्रश्न विचारलाय रामदास स्वामींनी. या तिघांसही निर्मिता. ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? विष्णूला कोणी निर्माण केलं? जो महेश या लय करतो याला कोणी निर्माण केलं? त्याची भक्ती करायला पाहिजे. जन्म मरण चुकायचं म्हणल्यावर आम्ही त्यांची उपासक आहोत. सच्चिदानंद रूप आहे जो सत आहे. सत म्हणजे सत्ता मात्रानं सर्वत्र विद्यमान आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य, चाले हे शरीर कोणाची सत्य, चाले हे शरीर कोणाची सत्य, चाले हे शरीर कोणाची सत्य. कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. वृंदावन विहारी लाल की, बोल राधा रानी की जय. भागवत भगवान की अम्बे माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माते की जय. हे सत्स्वरूप बरं का. श्रीपाद बाबांच्या भाषेत सांगतो, सोप्या भाषेत सत्स्वरूप बरं का. 15 ते 20 लाख रुपयाची एसटी परिवहन महामंडळाची एसटी आहे. तिकीट द्यायला कंडक्टर आहे, गाडी चालवायला ड्रायव्हर आहे, मेंटेनन्स पाहायला इंजिनिअरिंग खाता आहे, त्या खात्याचा मंत्री आहे, त्याचा स्वतंत्र विभाग शासनामध्ये आहे. पण रस्त्याने जाताना गाडीच्या टायरमधली हवा गेली तर ती हवा या ठिकाणी न भरता गाडी चालून दाखवावी. यांनी यांच्या सत्तेवर, कोणी बी कोणाच्याही सत्तेवर, मंत्र्यांनी काय आणि अजून कोणी बी, फक्त हवा नाही भरायची. हवा परिवहनाची सत्ता का देवाची सत्ता? काय भाषा होती की डोक्यात ट्यूबलाईटच पेटली पाहिजे. हवा कोणाची सत्ता? महामंडळाची. हवा एकच का फुकट? काय हो, खरं तर आमचं भागवत अशा पद्धतीचं झालं होतं. याला 2 वर्षापूर्वी याला शुकमुनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. तिथं शुक चालला की श्रीपाद भागवतच झालं. जे ग्रंथ समोर होता पण अशा पद्धतीने त्याला वळण लागलं आणि विषय येत गेले ना की ते श्रीपाद भागवतच झालं. हरकत नाही, ते नाही काही वेगळं आहे असं नाही. सांगा, सत्ता समजून देण्याकरता किती सोपं उदाहरण दिलं. हेच केले व्यास महर्षींनी. एक वेद होता, त्या एक वेद त्या ठिकाणी शुद्ध बुद्धीची लोक होती अगोदर. कृतयुगामध्ये सगळे शुद्ध बुद्धी, पूर्णत्व बुद्धीचं.
परंतु एक पाठी होती, एकदा सांगितलं की लक्षात राहायचं, लिहावं लागत नसं, ग्रह पाठ नाही, वर्ग पाठ नाही, काय नाही, सांगितलं का लक्षात राहायचं, अशी तेच बुद्धी होती कृतयुगामध्ये. पण ती नंतर त्याच्यामध्ये बुद्धीची राळ झाली त्रेतायुगामध्ये, मग ती थोडीशी विशुद्ध ती झाली, थोडीशी मिक्स झाली. त्यामुळे एकदा सांगून ध्यानात येईना, दोनदा सांगावं लागायचं. एकदा सांगून ध्यानात येईना म्हणजे दोनला सांगितल्यावर ध्यानात यायचं, ती झाले दुबे. तीनदा सांगितल्यावर ध्यानात आल्यानंतर ते झाले त्रिवेदी. 4 वेळेला सांगितल्याशिवाय ध्यानात राहायचं नाही, ते झाले चतुर्वेदी. 5 वेळेला सांगितल्याशिवाय ध्यानात राहायचं नाही, ते झाले पांडे. असं झालं, विस्तार होत गेला ना. तसं एकच वेद होता, पण याचे 4 वेद केले कोणी? व्यास महर्षींनी. आपल्या बुद्धीची राळ झाली म्हणून 4 वेद केले, एकाच वेदाचे समजून सांगण्याकरता विभागवार. तेवढंही करून या समाजाच्या बुद्धीची राळ या कलियुगामध्ये एवढी होणार आहे की ती समजू शकणार नाही 4 वेद सुद्धा. म्हणून व्यास महर्षीला दया आली आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, महाभारतासारखा ग्रंथ केला आणि 17 पुराणांची निर्मिती केली. 18वं पुराण हे भागवत पुराण नंतर झालेलं आहे. पहिली 17च पुराणांची निर्मिती केली आणि पुराणांच्या माध्यमामधून वेदातलंच तत्वज्ञान सांगितलं, पण गोष्टीच्या रूपाने सांगितलं. कसं सांगितलं? आम्हाला पहिल्यापासून संतांना माहिती, पहिल्यापासून यांना ह्या जीवांना सवय काय, लहानपणापासून आई काय करते, एका घासाचे 5-6 घास करते. हा घे चिवचा, मी तुला चिवची गोष्ट सांगते, काऊची गोष्ट सांगते, आणि गोष्टी करू करू भरविती. महत्वाची गोष्ट आहे का घास महत्वाचा आहे? हो, महत्वाचं काय? घास महत्वाचा आहे. गोष्ट काय आहे? मंथुनी नवनीता तैसे गे अनंत वाया व्यर्थ कथा. हो, त्याने तो घास महत्वाचा आहे म्हणून गोष्ट सांगून नादी लावते. तसं व्यासांना गोष्टी सांगून नादी लावलं, सांगितलंय मात्र वेदातलंच तत्वज्ञान सांगितलं. हे व्यास महर्षी बद्री केदारला गेल्यानंतर माना नावाचं गाव लागतं. तिथे आपले भारत देशाची बाउंड्री संपते आणि तिबेटची बाउंड्री सुरू होते. सरस्वती नदीचा उगम तिथून आहे. भीमाने टाकलेली मोठी भीमशिला तिथे आहे. नदीचं पात्र छोटं आहे ना उगमाजवळ. मग पलीकडे जाण्याकरता, स्वर्गारोहण पंथाला जाण्याकरता तिथलाच एक मोठा लांबलचक असा एवढ्या लांबीचा दगड उचलला आणि सहज भीमाने टाकला आणि त्याच्यावरून मग ते पुढे गेले. आजही त्याच्यावरून जातात, त्या ह्याच्यावरून. तर तिथे शम्याप्रास नावाचा आश्रम होता. कोणाचा? या व्यास महर्षींचा. आणि तिथे त्या ठिकाणी उद्विग्न अवस्थेमध्ये, उदास अवस्थेत बसले. परमार्थ करणारा माणूस असा उद्विग्न नसावा, वडून धरलेला चेहरा धुपत गौरी सारखा नसावा असा, तर प्रफुल्लित चेहऱ्याचा असावा. तुकोबा राय म्हणतात, फोडीली गौरीन तसा दिशे तोंडावरी. तोंडावर गौऱ्या फोडल्यासारखे दिसतात. काय परमार्थ करता म्हणते? तुकोबा रायांचं म्हणणे, माझं नाही. फोडीली गौरी आणि तैसा दिशे तोंडावरी. उदासीन अवस्थेमध्ये पाहिला नारद मुनी तिथपर्यंत आलेले आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 सूर्य नारायण 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 श्रीमन नारायण नारायण जय हे! नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण हरि नारायण बोल! श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण
भगवान की जय। अम्बे माता की नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण. ज्यांच्या वृत्तीवरचं आवरण निघालं असेल ना महावाक्याने, तर त्यांना हे भजन म्हणताना सुद्धा अवस्था झाली पाहिजे, तरच आवरण निघालं ना. आता आवरण निघालंय ना, मग भगवंताचं चरित्र ऐकताना, भगवंताची भजन करताना सुद्धा अवस्था झाली पाहिजे. ज्याचं आवरण नाही निघाले त्याचं नाही होणार, पण ज्याचं आवरण निघालंय ना त्यांनी हे संकीर्तन करताना त्याची अवस्था झालीच पाहिजे. बोलता बोलता होईल, सहज अवस्थेवर जायला आम्ही तयार नाही ना. आम्हाला विशेष पाहिजे, फोकस, विशिष्ट चाल म्हणल्यानंतरच आमची अवस्था होईल. या देवाचे का झाली असो, आणि दुसऱ्या चालीत नाही होत काय. अरे काय विशिष्ट व्यक्तीला पाहिलं का आमची अवस्था होती. आमचा गुरु त्याला पाहिलं होती, दुसऱ्याला काय गुताड आहेत का काय. त्या गुरुला पाहिल्या होती दुसऱ्याला पाहिल्यावर नाही होत. अरे काय भक्ती. याच्यामुळे तर बाकीची नावं ठेवता. तुम्ही नीट चला, उत्तर द्यायला आम्ही तयार आहे. अजूनही त्यांच्याच सारख्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही तयार आहे. तेवढं सामर्थ्य आमच्यामध्ये दिलंय त्यांनी. ते परग्रहावरचं त्याच्यावर पिक्चर निघाला होता, काय त्याचं नाव, तो परग्रहावरचा तो इलियम. इलियम, त्या इलियम चित्रपटामध्ये शेवटी तो त्या अवकाश यानातून असा पडलेला असतो, चुकून खाली राहिलेला, आणि ती गेले यान निघून, आणि हा इलियम राहिला खाली. तो एकावरती प्रसन्न झाला आणि त्याला त्या ठिकाणी ती विद्या जी काही द्यायला पाहिजे, गतीची, बॉक्सिंगची, ही सगळी त्या ठिकाणी त्याला ती दिलेली आहे. पण तो ज्या वेळेला पुन्हा ते यान त्याला न्यायला आला आणि हा निघाला, त्यावेळेला ह्याला मात्र असा संभ्रम झाला, ते गेले का काय आपल्यातलं ज्ञानाचा याने घेऊन गेलं. पण ते गेलं होतं का. शेवट कसा दाखवलाय, ते जात नसतं. इलियन जसा त्या ठिकाणी ते ज्ञान, ती शक्ती देऊन जात असतो, तसे तुमचे श्रीगुरु तुम्हाला ती शक्ती देऊन गेले. त्या जोरावर आम्ही बोलतोय, खेळ नाही, परमार्थ मजाक नाही. एवढं सडेतोड बोलायचं, बॉडीगार्ड घेऊन फिरत नाही. त्या बाबतीत एरवी म्हणलं तर नम्रता आहे, यांच्या नम्रता आहे. परंतु धर्माच्या बाबतीमध्ये अशी लुचपुचीची भाषा नाही चालणार का. चालणार आज आपली तीच कंडिशन झाली. अतिशय सहिष्णुतेनं हिंदूंची कंडिशन अतिशय बेकार आहे. जागे व्हायला पाहिजे आपण, जागे. काय टिंगल चालवली सगळ्यांनी, सगळ्या क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले तसे. साधी गोष्ट आहे, एक पुरावा जर चकवे म्हणून, एक पुरावा जर कुटुंबातला कुणबी म्हणून नोंद मिळाल्यानंतर आम्हाला कशाला हेलपाटे मारायला लावायला पाहिजे त्यांनी. एक कुटुंबाची जरी मिळाली, कोणाच्याही 2,500 घालवा, 10 हेलपाटे मारा. अरे यंत्रणा काय करते तुम्ही, त्यांनी सांगायला पाहिजे, एक जरी नावाचं निघाला देऊन टाका सगळ्यांना. काय चुकीची मागणी आहे. बरं, मग आता जर निघाले त्यांचे, आता लव्ह मॅरेज अलीकडे व्हायला लागले, त्या काळात तशी होत नव्हती. म्हणून मागणी काय केली त्यांनी, त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांना द्या, कारण जातीचाच विवाह होतो त्या आतापर्यंत. इथून पुढचं नाही सांगता यायचं, पण आतापर्यंत म्हणल्यावर काय चुकीची मागणी आहे बरं. 80-85% मार्क पाडून चांगलं कॉलेज मुलाला मिळत नाही, नोकरींचं तर सोडा, नुसतं जातीच्या नावावर आम्हाला भीक मागायची पाळी आली आपल्याला मराठ्यांना. तुम्ही म्हणाल हे का व्यासपीठावरून बोलता. मी सुद्धा या देशाचा नागरिक आहे आणि घटनेनं मला सुद्धा विचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. मी चुकीच्या पद्धतीचं बोलत नाही, कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत नाही. बोललंच पाहिजे. आता देवाकडेच बोललं पाहिजे असं मला वाटायला लागलं, म्हणून बोललो. म्हणजे देव लक्ष घालील, बाकीच्यांचं काम नाही. त्याचं लावून दिली उलटी समाजामध्ये. अरे त्या मागण्या राहिल्या बाजूला, दुसरा विरोधी आंदोलन करतो, आमच्यातून नका देऊ. कशातून द्या मग, काय मी म्हणतो ते देणं राहिलं बाजूला. राव, जातींची भांडण, समाजाची वाट लावली नाही यांनी, राजकारण्यांनी. आमचे प्रेमाचे संबंध होते ना सर्व जाती धर्माशी, लावले की नाही, लावले की नाही, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. आमच्यातून दिल्यावर आम्ही काय करायचं. मी चुकीचं म्हणत नाही त्यांचं, परंतु याच्यावर तोडगा काढून समाजात शांतता नांदावी असा उद्देश असायला पाहिजे कोणाचाही. चला थोडस बाजूला गेलो, माफी मागून इकडे येतो. व्यास महर्षींनी ही भागवत पुराणाची निर्मिती त्या ठिकाणी त्या नारद मुनींनी सांगितलं. कुतश्चिंता तुरहा,
भक्त हा उदास नसायला पाहिजे. असं म्हटल्याबरोबर म्हटले का मला ही उदासीनता वाटली, एवढं सगळं वाङ्मय मी तयार केलं तरीही. म्हणले भगवान कृष्ण परमात्म्याचे गुण तुम्ही वर्णन केलेले नाही. म्हणले महाभारतात तर केलेत, पण महाभारतात वेगळ्या पद्धतीने केले. त्याच्या ज्या बाललीला आहेत ना त्या वर्णन नाही केल्या. मग तुम्हाला एक पुराण तयार करावं लागेल. नारद मुनींनी त्यांना त्या ठिकाणी चतुश्लोकी भागवताचा उपदेश दिला होता. जे चतुश्लोकी भागवत महाविष्णूंनी हंस रूपानं ब्रह्मदेवाला सांगितलं होतं, ब्रह्मदेवानी नारद मुनींना सांगितलं होतं. त्याचं चिंतन सुद्धा केलेलं होतं व्यास महर्षींनी. नारदांकडून व्यास महर्षींना आलं, परंतु चिंतन करून अष्टसात्विक भाव होऊन सुद्धा त्या ठिकाणी उदासीनता होती. का तर भगवंताचे गुणवर्णन बाललीला केल्या वर्णन केल्या नव्हत्या. म्हणून महात्म्याने तुम्हाला कीर्तन प्रवचन करायला का लावलंय कळतं का? तुमच्या वाचून आपल्या वाचून काय कोणचा उद्धार व्हायचा नाही राहिला. पण याच्याकरता ज्ञान घेऊन गावा गोविंद गा, किंवा भगवंताचे गुणवर्णन केल्यानंतर आणि तुमची वृत्ती काय होईल व्हावी या उद्देशानं मग व्यासांनी त्याप्रमाणे त्यांचा असंतोष हे श्रीमद भागवत रूपी पुराण तयार केल्यानंतर त्यांचा असंतोष दूर झाला. त्यानंतर एवढ्या मोठ्या या भागवताचं त्या ठिकाणी प्रचार प्रसार कोणीतरी करणारा पाहिजे, आणि तोही कसं पाहिजे. बाबांनी सांगितलं काम धंदा करून करा. आम्हाला आधीच हाऊस, त्यात पडला पाऊस, गल्लीत झाला चिखल, कशाला जायचं दूर, इथंच आपलं पंढरपूर. त्यांचं बरोबर आहे. देवाने सुद्धा कर्मच करायला सांगितलेलं अर्जुनाला, परंतु त्यातून सुद्धा जर असे त्यागी महात्मे निर्माण झाले नसते प्रपंचाला लात मारून, तर आपल्यापर्यंत आला असतं काय? बसले कामधंदा करून परमार्थ करत. बाबांनी सांगितलं ना, बाबांनी सांगितलं बरोबर आहे, पण तुमचं चित्त काय म्हणतंय? कळवळा येतोय का? आणि यांच्या पिलावळीने म्हणायचं आईशी कळवळ्याची जाती. असं कळवळ्याची जाती बरं कामावर जायला सुचल. कळवळ्याच्या जातीला सुचल काय कामधंदा? चित्त लागल काय कामधंद्या? बाबांनी सांगितल्याचा अर्थ नीट करा. तीव्र वैराग्य असेल त्याला बाबांनी सांगितलं प्रचार प्रसारच कर. वैराग्य नाही तर कामधंदा करूनच कर म्हणणार ना. ठीक आहे, अंतःकरणाची एक स्थिती आहे ती. कामधंदा करणं न करणं हाही भाग, मला काही बोलायचं नाही. मग कितपर्यंत करावा? रिटायर होतपर्यंत ठीक आहे. मला एक जण म्हटलं, त्याच एकाचा शिष्य बा कीर्तनातून म्हणतो परमार्थ म्हणजे गावोगाव हिंडणं नाही बरं का. काय म्हणतो परमार्थ म्हणजे? आता त्याचा उद्देश बोलायचा काय होता तो समजून जायचा आपण. परमार्थ म्हणजे गावोगाव नुसतं चकाट्यापर्यंत हिंडणं नाही. मग वेळ आली बोलायची त्यावेळेला म्हणलं बरोबर आहे, परमार्थ म्हणजे चकाटा फिरत गावोगाव फिरण्याचा परमार्थ नाही. पण परमार्थ म्हणजे याचा गुरु रिटायर होऊन पुन्हा गॅस कंपनीच्या याच्यावर कामाला जात होता, म्हणून म्हणलं परमार्थ म्हणजे रिटायर झाल्यावर मी दुसरी नोकरी करणं नाही म्हणलं. मला सांगतो काय हिंडत फिरतो म्हणजे येडं म्हणून फिरत नाही फिरणारा. कोणाकडे मागतो का याची चौकशी करायची. कसा फिरतो? काय धंदा म्हणून फिरतो का? पंच्याकडून किती 10 लाख 10,000 30,000 50,000 घेतो का? पाहायचं नाही काहीच आणि बोलायचं नसतं. बाबांनी सांगितलं बाबाच्या नाव यांचं खपी द्या सर, बाबाच्या नाव यांचंच खपावणं चाललंय सर. बाबाचे सर येणार नाही आपल्याला. संसाराच्या नावे घालोनिया, नावे घालोनिया शून्य, संसाराच्या 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 नावे घालोनिया शून्य. पुण्य कर्म केला, वाढता पुण्य कर्म केला, वाढावया धर्म पुण्य केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, हरी भजनी हे कमाईने जग, हरी भजनी हे
भजनी हे ढवळिले जग, हरी भजनी हे ढवळिले जग, हरी भजनी हे ढवळिले जग, हरी भजनी हे ढवळिले जग. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या त्यांनी जर कामधंदा करत आपल्यापर्यंत आला असतं का? मग नुसतं बाबांनी सांगितलं कामधंदा करून करा, त्यांनी कामधंदा करूनच करायचं ठरवलं असतं तर आलं असतं का? तुमच्यात वैराग्य नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून सांगितलं कामधंदा करून करा, आणि ज्यांच्यात वैराग्य आहे त्यांना नाही सांगितलं. त्यांना सांगायची गरजच नाही, ते बसूच शकत नाही. आणि पिलावळ आहे पुन्हा म्हणायला यांची शिष्यमंडळी पुढे जागा सोडायला तयार नाही तरी शिष्यमंडळी म्हणते आईशी कळवळ्याची जाती. कळवळ्याची जाती, घर सुटणं आणि कळवळ्याची जाती, जीव अधोगतीला चालले आणि कळवळ्याची जाती असते काय? गप्प बसल जाईल का कामाव? होय भाऊ, मी निषेध करत नाही, कर्म करून नैष्कर्म्य स्थितीचाच उपदेश आहे, पण थोडासा युक्तिवाद करतोय. पटलं तर बघा, खंडन करता येईल. मी बोलतो त्या गोष्टीचं चुकीचं बोलतोय. दोन बाजू असतात नाण्याला. योग्य वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी भूमिका आहेत प्रत्येक अभंगाला, प्रत्येक वाङ्मयाला, त्या भूमिकेनुसार तुम्हाला चालावं लागणार. रस्त्याने चालला आणि दलदलीचा भाग होता आणि जलपर्णी उगवलेली होती सगळी. तुम्हाला एवढे फिरून लोक जातात, इडीच येत मधूनच घुसलं. एवढी फिरून जातात ओवांड्यावरती, एवढ्या घुसलं मधूनच. घुसलं तर अडकलं. अडकल्यावरती ती लागलं झटपट करायला तर खाली जाईल म्हणून वाचवा वाचवा. शेजारून दोन माणसं चाललेली होती यांच्यासारखे. ते म्हणले हो थांबा थांबा, हलू नका हलू नका, आम्ही काढतो तुम्हाला. पण जसं जसं हल्ल्याने काय होणार? दलदलीची जागा आहे, चिखल आहे, म्हणजे हल्लं तेवढं खाली जाईल ना. हलू नका, जागेवरच स्थिर राहा. स्थिर राहिलं. दोन जणांनी त्याला ओढून बाहेर काढलं. पुढे एक विहीर होती, तिथे जाऊन काही महिला पाणी ओढत होत्या. एका मावशीची बादली घेतली अंगावर पाणी ओतायला आणि ते थारोळ्या उभं राहून ते पाणी ओढत असताना पडलं पुन्हा पाण्यामध्ये. पडल्यावर लागलं बुडायला. वाचवा वाचवा. तेवढ्याचे दोन काही गेले नव्हते, तिथं आले. त्यामुळे हात हलव जरा हात हलव. म्हणलं काय माणसं आहे राव, मग अशी म्हणले का हात पाय हलू नको, आता म्हणता का हात हलव. भूमिका प्रत्येक संत वाङ्मयाला अभंगाला प्रत्येकाला भूमिका आहे. सब घोडे 12% नाही होते भाई साहेब, सब घोडे 12% होते क्या? अरे एवढ्या उंचीचा घोडा मी बसलो, एवढ्या उंचीचा अरबी घोडा, त्याची किंमत काय आणि खेचराची किंमत सारखीच असेल का? सब घोडे 12% होते. एकदा बद्री केदारला जाण्याचा प्रसंग आला. बाकीच्यांचं सगळं वाटायला लावता लावता मी एकटाच राहिलो मागं. कुलूप लावून आलो तोपर्यंत हे सगळे घोड्यांनी पटापट घोडे करून वरती निघून गेले होते. मी एकटाच मागं राहिलो. नेमकं खिशामध्ये पैसे फक्त 500 रुपये चुकून ते बी राहिलेले होते. म्हणलं आता आपण जर वेळेमध्ये जर गेलो नाही, घोडा करून जर गेलो नाही तर पुन्हा रिटर्न मागे यायला उशीर होईल. म्हणून त्या तिथे होता ना त्या तो घोड्यावाला, त्याच्याकडे गेलो आणि त्याची ती चलबिचल चालली होती ठरवून द्यायची घोड्यांना. ते म्हणलं पैसा हमारा पैसा कम है, हमारे पास 500 रुपये आए खाली और हमारा बाकी लोग सब चले गए और अभी क्या करो, इतने में हमको जाना है और वापस भी आना चाहिए. तो बोला रुको जरा. मला बाजूला थांबवलं त्यांनी थोडं आणि बाकीच्यांना बसून देत गेला. ज्यांच्याकडे 700 होते त्यांना बसून देत गेला आणि सगळे गेल्यानंतर मला म्हणलं भाई साहेब इथे राव. मला जवळ बोलावलं त्यांनी. आणि एक असं खेचर होतं त्याच्यावर मला बसायला सांगितलं. मी जसा बसलो ते खेचरावर तसं ते बसलंच. कोण? खेचर. म्हणले क्या भाई साहब क्या मजाक लगाया? तो बोला मजाक नहीं तो का 500 रुपये में अरबी पटला, अरबी घोड़ा आएगा? 500 रुपये में अरबी घोड़ा आएगा? सब घोडे 12% नहीं होते भाई साहब. अशी मंदी पडली ना ती याच्यावरून पडली. क्वालिटी आहे. वडा सांबार फुटपाथलाही मिळत आणि साऊथ इंडियनच्या हॉटेलमध्ये बी मिळत. त्याची चटणी त्याची चव वेगळीच आहे ना. महाग महाग नसतं आणि स्वस्त स्वस्त नसतं, क्वालिटी असते. जाणाऱ्यांना माहिती, न जाणाऱ्यांना नाही कळायचं. मी परिस्थितीची कोणाचा विनोद करत नाही. गरीब आहे त्याला खावंच लागन, तेवढे पैसे नाहीत म्हणल्यावर. परंतु क्वालिटी का नाही, क्वालिटी प्रत्येक वस्तूची काय क्वालिटी. महाग महाग आहे का? नाही. आणि स्वस्त स्वस्त नाही, क्वालिटी तशी. कालच्या त्याला तळले असतील यांनी म्हणजे कसा धरला
ठीक आहे, नाही आपल्याकडे खायचं नाही, परंतु आहे. चला, भूमिकेनुसार आहे. मग आता एवढा विरक्त पुरुष आपल्याला मिळायला पाहिजे, याचा प्रचार प्रसार करणारा, कामधंदा करून करणारा नाही, खास विरक्तीने सगळ्या संसाराचा त्याग केलेला कोण? म्हणजे सगळ्यात वैराग्यशील आहेत भगवान शिव. त्याची आराधना केली तपश्चर्या करून व्यास महर्षींनी सांगितलं नको बाबा, कोळशाच्या खाणीत काम करायचं म्हणजे काळ लागणारच अंगाला, किती जरी म्हटलं तरी. या मृत्यू लोकांची इच्छा नाही मला अवतार घ्यायची. म्हणजे तुम्ही आल्याशिवाय हे काम होणार नाही, तुम्ही यायला पाहिजे. मी तसं तपश्चर्या भंग होऊ देणार नाही. ठीक आहे, पुत्र रूपाने आमच्या पोटी या म्हणलं. जगताच्या कल्याणाकरता भगवान शंकरांनी स्वीकारलं, पुत्र रूपाने येण्याचं स्वीकारलं. आणि स्वीकारल्यानंतर हिमालयामध्ये एक अशी घटना घडलेली होती की तिथे भगवान शिव पार्वतीला हा गुह्य ज्ञानाचा उपदेश करत होते. ज्ञानाचा उपदेश जो आहे, गुह्य ज्ञान ज्याला म्हणतात ना, परंपरेने आलं, ते एकांतातच सांगायचं असतं. काकड आरतीच्या अभंगामध्ये एक प्रमाण आहे पहा, बैसोनी एकांत सुख गोष्टी. हा उत्तरार्ध आहे, पूर्वार्ध काय तुम्हाला आठवत नाही. पहा, आठवतो का कोणाला? नाही, आठवलं का लगेच आठवत असो, नाही तर विचार करून पुढचं आठवतं, पण मागचं नाही आठवत. बैसोनी एकांत सुख गोष्टी, हे एकांताचा आणि सुखाच्या या गोष्टीचा संवाद करायचा आहे, एकांतातच हे ज्ञान द्यायचंय. त्यावेळेला भगवान शिव, तुम्ही कोणाचं भजन करता? पार्वतीने विचारलं. पार्वती पुसे संभा, तुम्ही भजन कोणाचे करता? हाच वजा अचंबा, भीड अपर्णेची जाणोनी वदे शूळपाणी. आणि शूळपाणी सांगायला लागले, मी तुला एक कथा सांगणार आहे, आणि ती कथा सांगता सांगता तो बोध सांगणार आहे, तो मंत्र नाममंत्र सांगणार आहे. पण मी कथा सांगताना तू बोध येत राहायचं, मध्ये मध्ये उकारा द्यायचा. हे कशा करता सांगितलं? ती झोपली का काय हे आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून शंकर भगवंतांनी होकारा देण्याचं सांगितलं. आणि तेवढ्या वेळामध्ये एक पलीकडं अंड पडलेलं होतं, त्या अंड्यामुळे एक पोपटाचं पिल्लू त्या ठिकाणी जन्माला आलं होतं. तेही गुपचूपपणे त्या एकांतामध्ये हे ऐकतंय. आणि जिथपर्यंत ऐकायचं वृत्तीचा लय होत नव्हता, पार्वती माता हुंकार देत होती. आणि तेवढ्यात तिला झोप लागली. परंतु ते सांगताना ते पोपटाचं पिल्लू मात्र त्या ठिकाणी ओ देत होत. म्हणूनच त्याला लावले, ओ देत होतं पोपटाचं पिल्लू. आणि त्याने त्या ठिकाणी झालं. आणि विषय पूर्ण झाल्यानंतर पाहिलं तर पार्वती माता झोपलेली आहे. आणि मग हुकार कोण देत होतो? पाहिलं तर तो जीव तिकडे दिसल्याबरोबर म्हणले, याला याचा विनियोग सुद्धा समजलेला नाही परिपूर्ण, हा बिघडीन सगळं जग. आणि म्हणून त्याच्या मागं त्रिशूळ घेऊन धावले. कोणचंही काम नाही, विनियोग समजून घ्यायला पाहिजे. ज्ञान जरी प्राप्त झालं, मच्छिंद्रनं त्यांना मच्छीच्या पोटात ज्ञान प्राप्त झालं होतं, परंतु विनियोग करण्याकडे दत्तात्रेयांचे पाय धरावे लागले. ध्यानात घ्या, नाम माहिती असलं तरी विनियोग माहिती पाहिजे. तसं विनियोग माहिती नाही, त्रिशूळ हातामध्ये घेऊन त्याच्या मागे लागले. कोणाच्या? त्या पोपटाच्या. ते ब्रह्मांडभर फिरतंय, हाताला लागलं नाही, कारण त्या ज्ञानाने त्याच्यामध्ये अशी चलाखी निर्माण झाली होती. त्या ज्ञानाचा परिणाम असं तरबेज झालेलं होतं. ज्ञानाने असा तरबेज होतो माणूस, सर्वांगाने असा कमांडो सारखा. तसं ती हाताला लागतंय काय? भगवान शंकराच्या हाताला लागना. आणि ती आलो कुठं? जिथं व्यास महर्षींचा आश्रम होता तिथं आलो. आणि तिथं सुलजा पत्नी आहे व्यासांची, आणि तिच्या त्या ठिकाणी लपायला कुठं त्यांनी विचार केला, आणि तिच्या गर्भामध्येच प्रवेश केला. आता कुठे शोधणार? भगवान शंकराने शोधलं, कुठं नाही, गेले कैलासाला निघून. आणि पुढे ते 12 वर्ष लपून राहिलं गर्भामध्ये. बाहेरची याची इच्छाच नाही. भगवान शंकराचा अवतार येते त्या ठिकाणी बाहेर यायचं, हे दुःख भोगायचं, नको बाहेरच झालो. आमच्या संतांनी त्याचं वर्णन केलं खेड्यामधून. बामनाचे पोर एक खेळासी भ्याले, बामनाचे पोर एक खेळासी भ्याले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळया तुला सांगतो, जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळया तुला सांगतो, जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळया तुला सांगतो, जाणून खेळ खेळे.
ऐक खेळया तुला सांगतो जाणून घे खेळ. 12 वर्षानंतर बाहेर आलं तर वनाचाच रस्ता धरला. आणि म्हणून या पद्मपुराणातल्या दुसऱ्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी हा श्लोक आला. यम प्रवजंत मनोपेत प्रेमेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस् तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. हे वर्णन आपण उद्याच्या दिवसाला पाहू. शुकमुनींच्या आणि केलेलं नमन. सुत सौनकादिक ऋषींना ही कथा नैमिषारण्यामध्ये सांगतात. जशी शुकमुनी या ठिकाणी राजा परीक्षितीला शुक्तालच्या ठिकाणी सांगतात, तसं एक वेळेला 88,000 ऋषी एक यज्ञ करण्याच्या निमित्तानं अयोध्येवरून येताना नैमिषारण्याला गेले होते का तुम्ही? तर त्या नैमिषारण्य सुंदर असं गोमती नदीच्या तीरावर आहे. आणि तिथे त्या ठिकाणी ही 88,000 ऋषी मंडळी आणि एक यज्ञ मोठा त्या ठिकाणी 1000 वर्ष यज्ञ चालला होता त्या काळामध्ये. आणि मग तो यज्ञाचा टायमिंग जो असायचा हा सकाळी आणि संध्याकाळी असायचा. दुपारच्या वेळेमध्ये काय करायचं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपल्यामध्ये रोमहर्षण ऋषींचा पुत्र जो उग्रश्रवा आहे, नाही उग्रश्रवाचा पुत्र जो रोमहर्षण आहे त्याला त्या ठिकाणी श्रीमद भागवताची संहिता मिळालेली, ज्ञान आहे त्याच्याकडं. म्हणून दुपारच्या वेळामध्ये त्यांनी हे भागवत कथा ठेवली आणि सुत त्या शौनकादिक ऋषींना ही भागवत कथा सांगतात. त्यावेळेला यम प्रवजत्य मनुप्रपेत्यम हा श्लोकाचं जे त्या ठिकाणी नमन त्या ठिकाणी केलंय हा भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. किती भागवत होईल आता ही मला सांगता येणार नाही, परंतु लेख मात्र त्याची प्रस्तावना आज आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. उद्याच्या दिवसाला पुढच्या कथेकडे आपण वळू. आज याच ठिकाणी आपण एक भजन सुंदर असं जाता जाता आपल्या मनामध्ये घोळत राहील. तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे म्हणा की जे सगळे गुणगुणत घरी गेले पाहिजे. भजन म्हणजे पद पद म्हणा, पद म्हणा. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोला सर्वांनी. जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल.